प्रभू श्रीकृष्ण व छत्रपती शिवराय दोघांसाठीही जन्म घेणे एक आव्हान होतं. दोघांपुढेही जन्मताच नष्ट होण्याचा, ठार मारले जाण्याचा धोका होता. कसं ते आपण पाहू. श्रीकृष्णाचे आईवडील देवकी व वसुदेव हे आपल्याला माहीत आहेतच. माता देवकी ही असुर राजा कंसाची बहीण होती. ज्यावेळी वसुदेव व देवकी यांचा विवाह झाला त्यावेळी कंस स्वतः त्यांच्या रथाचे सारथ्य करत होता. अत्यंत मंगलमय वातावरणात मंगलवाद्यांच्या गजरात वरात जात असताना अचानक एक आकाशवाणी झाली. अरे मूर्खा, जिला तू रथात बसून घेऊन जात आहेस तिचा 8वा गर्भ तुझा वध करील. ही वाणी ऐकून कंस संतप्त झाला. त्याने शस्त्र उपसली व तो माता देवकीचे केस पकडून तिला ठार मारायला लागला. हे पाहून भगवान वसुदेव मध्ये पडले. त्यांनी कंसाला समजावले. ते कंसाला म्हणाले की आकाशवाणीनेच म्हटले आहे की देवकीपासून तुला कोणताच धोका नाही. धोका आहे तो तिच्या पुत्रांपासून. त्यामुळे तिला मारू नकोस. तिचे होणारे पुत्र मी स्वतः तुला आणून देत जाईन. कंसाला माहीत होते की भगवान वसुदेव कधीही असत्य बोलत नाही. त्याने माता देवकीला मारण्याचा विचार सोडून दिला व तात्काळ दोघांनाही हातकड्या घालून कारागृहात बंद केले आणि मग त्याच्या प्रत्येक पुत्राचा वध करण्यास सुरुवात केली. त्याला भीती वाटत होती की न जाणो कोणत्या बालकाच्या रूपाने भगवान विष्णू जन्म घेतील व माझा वध करतील. अशा रीतीने कंस माता देवकीच्या 8व्या पुत्राच्या जन्माची व त्याला ठार मारण्याची वाट पाहत होता. त्या बाळाला जन्मताच ठार मारले जाण्याचा धोका होता. त्याचा जन्म हेच त्याच्या मृत्यूचे कारण बनलेले होते. नेमकी हीच परिस्थिती छत्रपती शिवरायांबाबतही निर्माण झाली होती. छत्रपती शिवरायांचा जन्म होणं हेच त्यांच्यासाठी मृत्यूचा धोका निर्माण करणारं बनलं होतं. त्यांच्यासाठी मृत्यूचा धोका कसा होता ते आपण आता पाहणार आहोत. तशी परिस्थिती निर्माण झाली होती हे समजून घेण्यासाठी त्या काळचा इतिहास थोडा समजून घेणं आवश्यक आहे. आपल्याला जायचं आहे सन 1629 मध्ये. 1629च्या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात. ठिकाण आहे दौलताबादचा किल्ला. दिवस आहे पौर्णिमेचा. एक बलदंड मराठा सरदार तितक्याच बलदंड तरण्याबांड अशा 3 पुत्रांसह गडावर चालला होता. त्याच्या चालण्या बोलण्यातून जाणवत होतं की हे लोक प्रचंड ताकदवान आहेत, प्रचंड शूर आहेत. त्यांना पाहताच एक आदर, एक दरारा जाणवत होता. 4 मस्तवाल हत्ती स्वतःच्या सुरबाबात ऐटीत चालले होते. कुठे चालले होते? गडावर. कशासाठी? तर सुलतानाला मुजरा मारण्यासाठी. कशासाठी? जिले इलाही सुलतान निजामशहाचे दर्शन घेण्यासाठी. कोण होते हे लोक? लखुजीराजे जाधवराव, आपल्या जिजामातांचे वडील. त्यांच्यावर त्यांचे 3 पुत्र होते. त्यांची नावं आहेत अचलोजी जाधवराव, रघोजी जाधवराव व यशवंतराव जाधवराव. तिघेही आपल्या जिजामातांचे सख्खे भाऊ. लखुजीराजे व त्यांचे पुत्र पोचले सुलतानाच्या दरबारात. सगळे सरदार अगदी नम्रपणे, अत्यंत अदबीने निजामाच्या पुढे उभे होते. चौघेही जाधवराव सुलतानाच्या पुढे अदबीने गेले. सुलतानाने खुनशी नजरेने त्यांच्याकडे बघितले. तो गादीवर बसलेला होता. जाधवरावांनी मुजरे केले. ते मुजरे करीत असतानाच सुलतान एकदम दरबारातून उठून आत गेला. जाधवरावांसारख्या वरिष्ठ, शक्तिमान व तोलामोलाच्या सरदाराचा त्याने ठरवून मुद्दाम अपमान केला. लखुजींच्या मनाला हा अपमान फार झोंबला. काही न बोलता मुलांसह ते माघारी फिरले. तेवढ्यात सर आवाज करीत म्यानातून तलवारी बाहेर पडल्या. आतापर्यंत चुपचाप उभे असलेले सरदार हमीद खान, मुबरक खान, सफदर खान, फर्राद खान, मोती खान यांनी तलवारी उपसल्या व ते जाधवराव कुटुंबावर आकस्मिकरित्या तुटून पडले. चौघाही जाधवरावांनी तलवारी उपसून प्रतिहल्ल्याचा प्रयत्न केला. तो अत्यंत तोकडा ठरला. सपासप वार झाले. शत्रू प्रबळ होता, संख्येने जास्त होता. रक्ताच्या धारा उडू लागल्या. बचाव करणे अशक्य झाले. मोठा घात झाला. लखुजी, अचलोजी, रघुजी आणि यशवंतराव धारातीर्थी पडले. चौघांच्याही शरीराच्या खांडोळ्या करण्यात आल्या. जाधवरावांचा निकाल लावण्यात आला. जिजामातांचे माहेर संपले. निजामशाह खुश झाला.
त्याने ठरवून दगाफटका करून स्वतःच तुल्यबळ असलेल्या मराठ्याचा कट करून त्याला संपवलं. खरं तर हे जाधवराव देवगिरीच्या यादव सम्राटांचे वंशज, गादीचे खरे वारसदार, पण निजामशाहीची इमानी इतबारे सेवा करण्यातच त्यांनी धन्यता मानली. त्याचेच फळ त्यांना मृत्यूच्या रूपाने मिळाले. सासऱ्याचा व मेव्हण्यांचा अंत झालेला पाहून शहाजीराजे खूप संतापले. त्यांना प्रचंड दुःख झाले. त्यांना निजामशाही नको वाटायला लागली. हो, लखोजीराजे जाधवराव व शहाजीराजे भोसले दोघेही सासरे जावाई निजामशाहीचीच चाकरी करत होते. शहाजीराजेंनी निजामशाही सोडून जाण्याचे ठरवले. पण मग जायचं कुठं? कोणातरी सुलतानाच्याच पदरी ना? पण कुठंही गेलं तरी सुलतान सारखेच होते. निजामशाहीतून आदिलशाहीत, आदिलशाहीतून मोंगलशाहीत आणि तेथून असेच कुठेतरी. बादशाही नोकऱ्यांची फक्त अदलाबदल, विषयाची चव फक्त वेगळी, परिणाम मात्र एकच व्हायचा. जाधवरावांच्या हत्याकांडांमुळे शहाजीराजे एकदम बिथरले. त्यांच्या लक्षात आले गुलामगिरी हेच साऱ्या दुःखाचे मूळ आहे. गुलामीला विटलेल्या शहाजीराजांनी एक धाडसी निर्णय घेतला, स्वराज्य स्थापनेचा. नको ही हुजरीगिरी, नको ही गुलामगिरी. आपला मुलूक, आपले लोक, आपलं मनगट, आपली तलवार. पुण्याची जहागिरी मालोजी राजांच्या म्हणजेच वडिलांच्या काळापासून शहाजीराजांच्या ताब्यात होती. राजांचे वाडेही पुण्यातच होते. शहाजीराजांनी याच मुलखाला स्वतंत्र म्हणून घोषित केलं. शहाजीराजांनी पुण्याच्या भोवतीचा प्रदेश भराभर ताब्यात घेतला. हा प्रदेश होता विजापूरच्या आदिलशहाचा. विजापूरचा आदिलशहा शहाजीराजांवर भयंकर खवळला आणि याच काळात जिजामाताला डोहायला लागले होते. जिजामातेला दिवस गेले होते. निजामशाने जसा तुल्यबळ अशा लखुजीराजे जाधवराव यांचा त्यांच्या कुलासह नाश केला, तसाच शहाजीराजे भोसले व त्यांच्या कुळाचा समूळ नायनाट करण्याचा निर्धार विजापूरच्या आदिलशहाने केला. कंस मामाप्रमाणेच आदिलशहासुद्धा अत्यंत क्रूर होता. कंसाला ज्याप्रमाणे माता देवकी व भगवान वसुदेव यांच्या पुढची पिढी नष्ट करायची होती, त्याचप्रमाणे आदिलशहाला शहाजीराजे व त्यांची पुढची पिढी नष्ट करायची होती. कंस ज्याप्रमाणे देवकी व वसुदेव यांच्या मुलांच्या मुळावर उठला होता, त्याचप्रमाणे आदिलशहा, जिजामाता व शहाजीराजे तसेच त्यांच्या मुलांच्या मुळावर उठला होता. देवकी व वसुदेव यांना जाणीव झाली होती की आपला 8वा पुत्र कंसाच्या कारागृहामध्ये सुरक्षित नाही. अगदी तशीच जाणीव शहाजीराजांनाही दिवस गेलेल्या जिजामातेबाबत झाली. स्वातंत्र्य घोषित केल्यामुळे लढाईंची जी धामधूम चालू होती, त्या परिस्थितीमध्ये जिजामातांना उघड्या मुलकात ठेवणे धोक्याचे होते. त्यांना जिजामातांची प्रचंड काळजी वाटत होती. त्यांना प्रश्न पडला होता की जिजामातेला नेमके ठेवायचे कोठे. कंसापासून आपल्या 8व्या मुलाला सुरक्षित ठेवण्यासाठी माता देवकी व भगवान वसुदेव यांनी त्याला गोकुळात पाठवण्याचा निर्णय घेतला. शहाजीराजांचे गोकुळ ठरले शिवनेरी, एक बुलंद भक्कम डोंगरी किल्ला. माता देवकी व भगवान वसुदेव यांचा 8वा पुत्र गोकुळात राजा नंद यांच्याकडे जाणार होता. शहाजीराजांचा नंद होता विजयराव सिधोजी विश्वासराव, एकदम विश्वासू जवळचा माणूस. नंदराजा आपल्या 8व्या पुत्राचा सांभाळ अगदी कोड कौतुकाने मायेने करतील हा विश्वास माता देवकी व भगवान वसुदेव यांना होता. अगदी तोच विश्वास शहाजीराजांना विजयराव सिधोजी विश्वासराव यांच्यावर होता. जिजामातेचे माहेरहून माहेरपण तेच करतील, लाडक्या लेकीसारखे बाळणपणी तेच करतील ही शहाजीराजांना खात्री होती. या सर्व विवेचनावरून असे लक्षात येते की प्रभू श्रीकृष्णाचा जन्म होऊ नये किंवा झाला तर त्याला नष्ट करता यावे, यासाठी एक असुर राक्षस म्हणजेच कंस सतत प्रयत्नशील होता. त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या जन्माच्या वेळीही त्यांच्या विरोधात एक असुर राक्षस म्हणजेच विजापूरचा आदिलशहा त्यांना ठार मारण्यासाठी सतत प्रयत्नशील होता. जन्माच्या बाबतीत इतक्या साऱ्या गोष्टी दोघांमध्ये समान आहेत, तर दोघेही एकच आहेत.
छत्रपती शिवराय हे सुद्धा कृष्णाचाच अवतार आहेत. ते सुद्धा भगवंतच आहेत, प्रभूच आहेत. आपण त्यांची प्राणप्रतिष्ठा आपल्या देव्हाऱ्यात तर करूयाच, पण त्याचबरोबर त्यांच्या सर्व जीवनमूल्यांचे संस्कार स्वतःवर व भावी पिढीवर घडवूया. विश्वगुरू बनण्याच्या भारताच्या प्रक्रियेमध्ये आपण सुद्धा एक खारीचा वाटा उचलूया.